Hello, friends. How are you? Warm welcome to Unlock PCMB Academy. First of all, तुमच्या सगळ्यांचं अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये मी खूप स्वागत करते. तर आपण सगळ्यांना माहितीये की आपण केमिस्ट्री फ्रॉम झिरो ही खूप इम्पॉर्टंट सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आज सगळ्यात महत्वाचा पार्ट बघतोय, जे की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कॅल्क्युलेट कसे करायचे ह्याबाबतचं सगळं डिस्कशन आजच्या पार्टमध्ये आपण करतोय. ज्यांना कुणाला प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन्स काय आहेत, ॲटम काय आहे हे माहिती काहीच नसेल, त्यांनी प्लीज केमिस्ट्री फ्रॉम झिरो ही सिरीज पहिले पूर्ण बघा आणि मग ह्या व्हिडिओपर्यंत या. आणि प्लीज ज्यांना कोणाला वेळ नसेल हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, त्यांनी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. कारण नीट, JEE आणि सीईटी ह्या एंट्रन्स एक्झाम मध्ये हा क्वेश्चन 100% विचारला जाणार आहे. आणि व्हिडिओ ज्यांनी पूर्ण बघितला त्यांना हे सगळे कॉन्सेप्ट पूर्ण समजतील याची 100% मी तुम्हाला खात्री करून सांगते. त्यामुळे आपण टाइम वेस्ट न करता डायरेक्ट सुरू करूया. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पहिल्यात तर की ऍटम मध्ये काय काय असतं. सगळ्यांना माहित झालेलंच असेल ऍटम मध्ये काय असतं. इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. आणि तेच कसे कॅल्क्युलेट करायचे आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे. कारण की खूप मी बघितलंय की जे मास्टर्सला पण जातात, ज्यांचं 12th झालेलं असतं, तरी त्यांना हे बेसिक कॉन्सेप्ट माहित नसतात की प्रोटॉन कसे काढायचे, इलेक्ट्रॉन्स कसे काढायचे, मास नंबर कसा काढायचा, ऍटॉमिक नंबरही माहित नसतो. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. ज्यांना कोणाला याची गरज असेल प्लीज त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांनाही हे कॉन्सेप्ट समजतील. राईट. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले थोडंसं ब्रीफ ओव्हरव्ह्यू समजून घेऊ ऍटम मध्ये काय काय आहे आणि मग ते कॅल्क्युलेट कसं करायचं ते बघणार आहे. काही आपण आजच्या भागात काही थेरी बघणार नाहीये, डायरेक्ट आपण कन्क्लुजन वरती, डायरेक्ट डिस्कशन वरती जाणार आहे. माझी एकच रिक्वेस्ट आहे की हे प्रॉब्लेम ओरिएंटेड आजची गोष्ट आपण शिकतोय, त्यामुळे हे पेन पेपरवरती लिहून घ्या. राईट. आता बघा, स्ट्रक्चर वरून मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं, न्यूक्लियस आतमध्ये असतो ऍटमच्या आणि इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतात. ऍटम मध्ये काय काय असतं? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे तुमच्या लर्न पाठात झालेलं असणार असं मला वाटतं. नाही झालं असेल तर प्लीज पहिलेचे व्हिडिओ बघा. तर ऍटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. ऍटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये असतात न्यूट्रॉन्स आणि काय असतात? प्रोटॉन्स. जे की न्यूक्लियसमध्ये, आणि इलेक्ट्रॉन्स काय असतात? बाहेर असतात. पण कधी कधी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगणार ऍटॉमिक नंबर दिलेला आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन काढा. कधी म्हणणार प्रोटॉन दिलेला आहे, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन काढा. तर त्या केसमध्ये घाबरून जायची गरज नाही. कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजले ना, तर तुम्ही कोणत्याही क्वेश्चनला, कोणत्याही एंट्रन्स एक्झामला कधीच घाबरणार नाही. त्यामुळे कॉन्सेप्ट सहित आपल्याला पुढे जायचं. राईट. तर बघा, ऍटम मध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे इनसाइड द न्यूक्लियस असतात आणि इलेक्ट्रॉन काय करतात? बाहेर मूव्ह करतात. हे आपण थोडंसं बेसिक कॉन्सेप्ट बघितला, जो आपण आधीच्या भागात बघितलाय. पण याला कॅल्क्युलेट कसं करायचं, इलेक्ट्रॉन्स कसे काढायचे, प्रोटॉन्स कसे काढायचे, डोंट वरी, तेच आपण आज बघतो. तर सगळ्यात पहिले ऍटॉमिक नंबर च्या बाबत थोडंसं डिस्कस करूया. कारण प्रोटॉन कॅल्क्युलेट करायसाठी ऍटॉमिक नंबर माहित असणं गरजेचं आहे. आणि ऍटॉमिक नंबर मे बी क्वेश्चन मध्ये मे बी तुम्हाला दिलेला असू शकतो किंवा नसू शकतो. तर ते पहिले समजून घेऊ. ऍटॉमिक नंबर इज इक्वल्स टू द नंबर ऑफ प्रोटॉन. हे एकदम लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ऍटॉमिक नंबर जो कोणताही असेल, प्रत्येक एलिमेंटला स्वतःची आपली आयडेंटिटी असते आणि प्रत्येक एलिमेंटचा वेगवेगळा ऍटॉमिक नंबर असतो. प्रत्येक व्यक्तीचं नाव वेगवेगळं आहे. नाव नसेल, नाव सारखं असेल तर सरनेम वेगवेगळं असेल. त्याच पद्धतीने पिरियॉडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट आहे आणि प्रत्येकाचा ऍटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. बरोबर. तर एलिमेंट बद्दल पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, एलिमेंट जो असतो त्याच्यात स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे ऍटम आहे. आणि ऍटमच्या मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. आणि त्यामधला आपण महत्वाचा पार्ट आपण काय बघतोय की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कॅल्क्युलेट कसे करायचे. तर ऍटॉमिक नंबर हा इक्वल असतो प्रोटॉनच्या. राईट. तर प्रत्येक एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, सिंपल उदाहरण आहे. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्यामुळे याचा प्रोटॉन नंबर किती असणार? 1 असणार. हेलियम ऍटॉमिक नंबर 2 आहे, प्रोटॉन किती असणार? 2 असणार. सोडियम एक्झाम्पल, ऍटॉमिक नंबर 11 आहे,
त्याचा प्रोटॉन नंबर किती असणार? 11 असणार. सिंपल. प्रोटॉन कसा काढायचा समजलं तुम्हाला. त्याच्यामुळे ऍटॉमिक नंबर माहित असणं गरजेचं आहे. पिरियॉडिक टेबलच्या सिरीजमध्ये मी हायड्रोजन पासून ते कॅल्शियम पर्यंत म्हणजे 1 ऍटॉमिक नंबर ते 20 ऍटॉमिक नंबर कसे पाठ करायचे हे सांगितलंय. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता ज्यांना ऍटॉमिक नंबर माहित नाही. राईट. तर ऍटॉमिक नंबर समजलं. तर ऍटॉमिक नंबर जेवढा असेल तेवढा त्याचा प्रोटॉन नंबर असतो प्रत्येक एलिमेंट. इथे तुम्हाला प्रोटॉन कसा काढायचा ते समजलं असेल. परत एकदा अजून ब्रीफ मध्ये बघू. पुढे बघणारच आहे. आता मास नंबर. मास नंबर काय असतो? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मिळून प्रत्येक ऍटमचा काय असतो? मास असतो. राईट. प्रोटॉन आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून प्रत्येक एलिमेंटचा काय असतो? मास असतो. येस. तर मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बेरीज म्हणजे मास नंबर. तर याचा बेसिक कॉन्सेप्ट कसा लक्षात ठेवायचा? जसं की मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की ऍटमचं सगळ्यात जास्त वेट हे न्यूक्लियसमध्ये असतं. आणि न्यूक्लियस कशाचा बनलेला आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा बनलेला आहे. त्याच्यामुळे एंटायर ऍटमचं मास हे कुठे डिसाईड होणार आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून डिसाईड होणार आहे. प्लीज कीप इन माइंड, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की ऍटम जे आहे, ऍटमच्या मध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे. राईट. न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियस कशाचा बनलेला आहे? तो बनलेला आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा. तर याची जी बेरीज आहे ते म्हणजे काय झाला? मास नंबर झाला. इट शो टोटल पार्टिकल इन न्यूक्लियस. फॉर्म्युला काय आहे मास नंबर कॅल्क्युलेट करायचा? हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही प्रॉपर नोट करून ठेवा किंवा लिहून ठेवा कुठेतरी. ठीक आहे. मास नंबर कशाला म्हणतात? मास नंबर कसा काढायचा आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे मास नंबर झाला. ओके. एक्झाम्पल आपण घेऊ एखादं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन. हायड्रोजनचा प्रोटॉन ची संख्या 1 आहे आणि त्याच्या न्यूट्रॉनची संख्या पण प्रोटॉन इज इक्वल्स टू 1 आणि न्यूट्रॉन इज इक्वल्स टू ऑल्सो 1. तर मास नंबर किती झाला त्याचा? 2. बिकॉज 1+1 इज 2. अंडरस्टूड. आपण एकदम ब्रीफ मध्ये क्वेश्चन जेव्हा आपण घेणार ना तेव्हा तुम्हाला अजून समजणार आहे. मास नंबर कसा काढायचा? मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. राईट. आणि प्रोटॉन म्हणजे ऍटॉमिक नंबर जेवढा असेल तेवढा त्या एलिमेंटचा किंवा त्या ऍटमचा काय झाला? प्रोटॉन नंबर झाला. राईट. तर आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ हाऊ टू कॅल्क्युलेट द प्रोटॉन. प्रोटॉनला कॅल्क्युलेट कसं करायचंय? रूल काय आहे प्रोटॉनचा? रूल मी खूप सिंपल याच्यामध्ये तुम्हाला इथे राईट डाऊन करून दिलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता किंवा हे नोट पण करून ठेवू शकता व्हिडिओ पॉज करून. तर रूल काय आहे? नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे काय आहे? ऍटॉमिक नंबर. प्लीज याला एकदम इम्पॉर्टंट असल्यामुळे प्रॉपर तुम्ही नोट करून ठेवा. मी तुम्हाला तेच सांगत आहे की मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना पण हे कन्फ्यूज होतं, त्यामुळे याला हलक्यात नका घेऊ, लिहून ठेवा. ऍटॉमिक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. तुम्हाला दिलेला आहे द ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. देन व्हॉट इज द प्रोटॉन नंबर ऑफ सोडियम? तर तुम्ही काय सांगाल? प्रोटॉन किती आहे? सोडियमचे 11 आहे. बिकॉज रूल मध्ये काय सांगितलंय? जेवढा ऍटॉमिक नंबर असेल तेवढाच प्रोटॉन नंबर झाला. आता लिथियम ऍटॉमिक नंबर 3 आहे. तर प्रोटॉन नंबर किती होणार? 3 होणार. राईट. कार्बन ऍटॉमिक नंबर 6 आहे. तर प्रोटॉन किती होणार? 6 होणार. काहीही हार्ड नाहीये. जो ऍटॉमिक नंबर ज्या ऍटमचा असेल तो त्याचा काय झाला? प्रोटॉन नंबर झाला. राईट. तर प्रोटॉन काढण्यात काही कोणाला प्रॉब्लेम आहे? नाहीये. आपण खूप एक्झाम्पल बघितले. हायड्रोजनचा प्रोटॉन नंबर 1 असेल कारण त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. हेलियमचा 2 असेल कारण की त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 2च आहे. त्याच्यानंतर लिथियमचा 3 असेल बिकॉज त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 3च आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा याचा ऍटॉमिक नंबर 12 आहे. राईट. तर त्याचा ऍटॉमिक नंबर 12 असल्यामुळे प्रोटॉन नंबर सुद्धा किती असणार? 12च असणार. म्हणजे कुठेही पाठ करायची गरज नाही. पेपरमध्ये ज्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे तोच त्याचा काय असणार? प्रोटॉन नंबर असणार. बरोबर. जेव्हा आपण पूर्ण एक्झाम्पल बघू तेव्हा अजून तुम्हाला चांगलं समजायला लागेल. आता प्रोटॉन कसा काढायचा हे तर आपल्याला समजलं, पण इलेक्ट्रॉन कसा काढायचा, त्याच्यानंतर न्यूट्रॉन कसा काढायचा, त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड विथ अस. लास्ट पर्यंत तुम्हाला तिन्ही गोष्टी काढता येणार आहे. राईट. तर आता आपण समजून घेऊ की
हाऊ टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायसाठी थोडासा आधी बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. जस्ट अ मिनिट. येस. आता आपण बघणार आहे की इलेक्ट्रॉन कसा कॅल्क्युलेट करायचा. आपण प्रोटॉन कॅल्क्युलेट करणं बघितलंय, आता आपण बघणार आहे इलेक्ट्रॉन कसा कॅल्क्युलेट करायचा. त्याच्यासाठी थोडासा एक रूल आहे. प्लीज पहिले तो समजून घेऊ आपण रूल काय आहे, मग त्याच्यानंतर आपण पुढे प्रोसीड करू. तर फॉर अ न्यूट्रल ॲटम, जो ॲटम न्यूट्रल असेल, बघा न्यूट्रल ॲटमचा मिनिंग एवढाच आहे की ज्या ॲटमवरती कुठलाही चार्ज नाही. प्लीज कीप इन माइंड, ज्या ॲटम वरती कुठलाही चार्ज नाही, हा ॲटम आहे. ॲटम ऍटम वरती जर कुठलाही चार्ज नाहीये, म्हणजे XYZ ऍटम आहे, याच्यावरती कुठलाही चार्ज नाहीये, नो चार्ज, चार्ज नाही, त्याला काय म्हणतो आपण, न्यूट्रल ऍटम म्हणतो. राईट. तर तुम्हाला असा न्यूट्रल ऍटम जर का तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसला, क्वेश्चन मध्ये दिसला, तर ह्या ऍटमसाठी प्रोटॉनचा नंबर आणि इलेक्ट्रॉन सेम असतात. नोट करून ठेवा. नोट नोट मध्ये लिहा की फॉर न्यूट्रल ऍटम प्रोटॉन इज इक्वल्स टू द इलेक्ट्रॉन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथेच मुलांना क्लॅरिटी चेक पॉइंट मिळत नाही आणि म्हणून त्यांना क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. याला नोट करून ठेवा प्लीज. स्टार मार्क करून ठेवायचा आहे. एक प्रॉपर स्वतःची नोटबुक बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही हे नोट करून ठेवा. ज्या ऍटम मधला कुठलाही चार्ज नाही त्याला आपण न्यूट्रल चार्ज म्हणतो, आणि त्या ऍटमला त्या ऍटम मधले प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम असतात. एक्झाम्पल थ्रू अजून डिटेलमध्ये समजून घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचं वेल नोन एक्झाम्पल घेऊ. हायड्रोजनला सध्या कुठलाही ऍटमला कुठलाही चार्ज नाहीये, त्याच्यामुळे हा ऍटम काय झाला, न्यूट्रल ऍटम झाला. हा काय झाला, न्यूट्रल ऍटम झाला. त्याच्यामुळे हायड्रोजनचा ऍटोमिक नंबर किती आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ऍटोमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. दॅट इज वाय रूल नुसार हायड्रोजनचा ऍटोमिक नंबर 1 आहे, म्हणजे प्रोटॉन नंबर किती असणार, नंबर ऑफ प्रोटॉन किती असणार, एकच असणार. आणि इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायच्या वेळी याच्यावरती कुठलाही चार्ज नाही, त्यामुळे हायड्रोजन सध्याला न्यूट्रल मध्ये आहे. त्याच्यामुळे प्रोटॉन इलेक्ट्रॉन सुद्धा किती झाले, एकच झाला. समजलं. तर जो ऍटमला न्यूट्रल स्पीसीज आहे त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नेहमी काय असणार, सेम असणार. प्लीज कीप इन माइंड. एक्झाम्पल अजून समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल कार्बनचा ऍटोमिक नंबर 6 आहे. तुम्हाला क्वेश्चन कसं दिला जाणार, कॅल्क्युलेट प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन ऍटोमिक नंबर इज इक्वल्स टू 6. कॅल्क्युलेट प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन ऑफ कार्बन. ऍटोमिक नंबर किती आहे, 6. तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार, अकॉर्डिंग टू द रूल, व्हेन ऍटोमिक नंबर इज गिवन, द ऍटोमिक नंबर इज इक्वल्स टू द नंबर ऑफ प्रोटॉन. त्याच्यामुळे प्रोटॉन किती राहणार कार्बन मध्ये, 6, कारण ऍटोमिक नंबर किती आहे, 6. त्याच्यानंतर कार्बन सध्याला न्यूट्रल आहे, न्यूट्रल ऍटम आहे, याच्यावरती कुठला चार्ज दिसतोय का तुम्हाला, नाही, कुठलाही चार्ज कार्बन वरती सध्याला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा किती असणार, 6च असणार. समजलं. येस. आता इथे एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऑक्सिजन हॅज 8 प्रोटॉन. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ऑक्सिजनला 8 प्रोटॉन प्रेझेंट आहेत, आणि ऑक्सिजन न्यूट्रल आहे, ऑक्सिजन वरती कुठलाही चार्ज नाही. त्यामुळे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन किती असणार, 8च असणार. राईट. आपण अजून डिटेलमध्ये समजून घेऊ. नसेल समजलं तरी काही हरकत नाहीये, परत एकदा समजून घेऊ. आपण खूप एक्झाम्पल घेणार आहे, म्हणजे तुम्हाला अजून डीप मध्ये लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा, ऑक्सिजन इथे तुम्हाला दिलं असणार, ऍटोमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8. कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. हे कॅल्क्युलेट करा. आपल्याला माहितीये ऍटोमिक नंबर हा इक्वल असतो कशाच्या, प्रोटॉन नंबरच्या. तर आपण काय म्हणणार, ऍटोमिक नंबर हा
ऑक्सिजनचा 8 आहे, म्हणजेच प्रोटॉन नंबर पण किती असणार? 8च असणार. राईट. आणि ऑक्सिजन हा सध्याला न्यूट्रल आहे, आणि आपण रूल मध्ये बघितलंय की जो पण न्यूट्रल ऍटम असेल त्याचा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन काय असतो? नेहमी सेम असतो. राईट. तर सध्याच्या सिच्युएशन मध्ये ऑक्सिजन वरती कुठलाही चार्ज नाही. दॅट इज वाय ऑक्सिजन इज नाव इज इन न्यूट्रल स्टेट. सो वी कॅन से दॅट द इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो 8. बरोबर. तर असं आता मी तुम्हाला जे क्वेश्चन सांगितले तेच क्वेश्चन पेपरमध्ये येणार असं आहे का? बिलकुल नाही. त्याच्यामुळे कॉन्सेप्ट समजणं केमिस्ट्रीमध्ये खूप गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही कोणताही क्वेश्चन आला तरी तो सॉल्व्ह करू शकणार आहे. बरोबर. तर परत एकदा अजून एखादा क्वेश्चन घेऊ वाटल्यास, डोंट वरी, क्वेश्चनची आपल्याकडे काही कमी नाहीये. आता बघा, लिथियम. लिथियम याचा ऍटॉमिक नंबर आहे 3. बरोबर. तर तुम्हाला म्हटलं कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. तर कसं कॅल्क्युलेट करणार? आपल्या सगळ्यांना माहिती ऍटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन होतात. तर लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे बरं? तर तो आहे 3, म्हणजे प्रोटॉन 3 असणार. हे क्लिअर झालं? राईट. आता प्रोटॉन 3 आहे. आता आपण काय बघतो? इलेक्ट्रॉनच्या वेळी काय बघतो? लिथियम वरती कोणता चार्ज आहे का? सध्याला कोणताही चार्ज नाही. सो लिथियम इज इन न्यूट्रल स्टेट. न्यूट्रल स्टेटमध्ये आहे सध्याला तो. दॅट इज वाय प्रोटॉन इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉन. आणि म्हणूनच प्रोटॉन इज इक्वल्स टू 3, हॅन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू 3. अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. आता हे तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहित असला, तुम्ही एका सेकंदात आन्सर तुमचं सोडवणार आहे एंट्रन्स एक्झाममुळे. आणि म्हणूनच कॉन्सेप्ट हा तुमच्या बिल्डिंग ब्लॉक तयार करण्यासाठीचा खूप महत्वाचा फेज असणार आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल. बरोबर. आता तुम्हाला कोणते एक्झाम्पल आला तर तुम्ही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काढू शकता. बट आता न्यूट्रॉन कसे कॅल्क्युलेट करायचे हा पण खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. तर त्याच्यासाठी आपण पुढे बघूया. तर न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले मास नंबर काय आहे ते माहित असणं गरजेचं आहे, आणि त्या रूलवरून मग आपल्याला काय करता येतात? न्यूट्रॉन सुद्धा कॅल्क्युलेट करता येतात. तर आपण ते पण बघणार आहे आता. तर हाऊ टू कॅल्क्युलेट न्यूट्रॉन. तर न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यूट्रॉन इज इक्वल्स टू मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर असतो. पण पहिले व्हॉट इज द मिनिंग ऑफ मास नंबर हे समजणं गरजेचं आहे. आता बघा, मी जेव्हा तुम्हाला सब ऍटॉमिक पार्टिकल्सच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं, लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की पूर्ण ऍटमचा जो सगळ्यात जास्त वेट आहे ते न्यूक्लियसमध्ये असतं. आणि न्यूक्लियस कशाचा बनलेला असतो? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा बनलेला असतो. सॉरी, न्यूक्लियस कशाचा बनलेला असतो? सॉरी, माय बॅड. न्यूक्लियस हा बनलेला असतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सचा, आणि इलेक्ट्रॉन तर बाहेर फिरत असतात. त्यामुळं हा न्यूक्लियस आहे आणि हे काय आहे? इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि याच्या आतमध्ये काय आहे बरं? तर याच्या आतमध्ये न्यूट्रॉन्स आहे आणि प्रोटॉन आहे, आणि ह्यांची बेरीज म्हणजेच काय झाला? मास नंबर झाला. मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍटम मध्ये जे सगळं ऍटमचं वजन आहे ते जास्तीत जास्त वजन कोण कॅरी करतं? तर न्यूक्लियस कॅरी करतं, आणि न्यूक्लियस न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा बनलेला असल्यामुळे मास नंबर म्हणजेच काय असतो? न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. आणि इथूनच तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो न्यूट्रॉन इज इक्वल्स टू मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर, आणि ऍटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन असतो. बरोबर. तर तुम्हाला दोन गोष्टी जर माहिती असतील, म्हणजे तुम्हाला प्रोटॉन माहिती असेल आणि इलेक्ट्रॉन माहिती असेल, तर तुम्ही मास नंबर इझिली काढू शकता. आणि म्हणूनच दोन गोष्टी जर कुठल्याही माहीत झाल्या तर थर्ड आपण काढणं इझी आहे. तर आता आपण शिकणार आहे की न्यूट्रॉन कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. न्यूट्रॉनचा सिंपल फॉर्म्युला हा तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे, किंवा जर तुम्ही खूप एक्झाम्पल लक्षात ठेवले तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही, लॉजिकली तुम्हाला तो समजायला लागेल.
तर न्यूट्रॉन इज इक्वल्स टू मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर, हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. तर तो आता हा जर फॉर्म्युला लक्षात राहिला तर तुम्ही सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल समजून घेऊ. लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिलेला आहे, तो आहे 3. आणि म्हटलं की कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. हे सगळं तुम्हाला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. घाबरायची काही गरज नाही, एकदम बेसिक थ्रू आपण जे जे शिकलो त्या थ्रू आपण जाणार आहे. आता बघा की आपल्याला जेव्हाही असा क्वेश्चन विचारला जाणार तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट यायला पाहिजे, ती म्हणजे ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ काय असतात, प्रोटॉन असतात. राईट? येस. तर आता लिथियमचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, तो आहे 3. म्हणजेच प्रोटॉन इज इक्वल्स टू 3. ही एक गोष्ट तुम्ही कॅल्क्युलेट केली तर तुमचं 50% काम इथेच झालं. आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे लिथियम वरती कुठलाही चार्ज सध्याला नाही. तर जेव्हा आपण इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करताना शिकलो तेव्हा आपण काय शिकलो की ज्या ऍटम वरती कुठलाही चार्ज नाही, जो ऍटम न्यूट्रल आहे, तर त्याचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन काय असतात, सारखे असतात. तर आपण काय लिहिणार की लिथियम इज इन न्यूट्रल स्टेट. बरोबर, न्यूट्रल आहे. लिथियम वरती कुठला चार्ज दिसत आहे का तुम्हाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही. तर त्याच्यामुळे प्रोटॉन इज इक्वल्स टू काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. राईट? म्हणजेच प्रोटॉन इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू 3. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? बरोबर. जेव्हा पहिले तुम्हाला प्रोटॉन काढायचं आहे, मग इलेक्ट्रॉन काढायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, न्यूट्रॉन काढायचं. आता न्यूट्रॉन काढत असताना न्यूट्रॉनची डेफिनेशन काय बघितली आपण, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. राईट? तर पेपरमध्ये तुम्हाला मे बी मास नंबर हा दिलेला असणार. ओके. तर मास नंबर कशाचा बनलेला आहे, मास नंबरचं डेफिनेशन काय बघितलं होतं आपण, मास नंबर इज इक्वल्स टू, मास कशाचा असतो, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. राईट? येस. तर मास नंबर, आता न्यूट्रॉन जनरली काय असतो, प्रोटॉन 3 आहे तर न्यूट्रॉन पण 3च असणार. राईट? तर इथे काय आहे, 6. तर जनरली तुम्हाला मास नंबर याच्या पेपरमध्ये दिलेला असणार आहे, तर हा मी तुम्हाला काढून दाखवला अल्टरनेट याच्यामध्ये. तर पेपरमध्ये तुम्हाला लिथियमचा इथे ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर पण काय असेल, दिलेला असेल. राईट? तर आता आपल्या डेफिनेशन नुसार न्यूट्रॉन इज इक्वल्स टू मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर आहे. बरोबर. तर आता याला कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडंसं मी रफ करून घेते, म्हणजे आपल्याला इथे जागा मिळणार. ओके. येस. तर मास नंबर किती आहे लिथियमचा, 6 आहे, आणि ॲटॉमिक नंबर किती आहे, 3. 6 मायनस 3 इज 3. म्हणजेच न्यूट्रॉन इज इक्वल्स टू सुद्धा काय झाला, 3च झाला. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता आपण डिटेल एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येणार. जस्ट अ मिनिट. पहिले आपण हे रब करून घेऊ आणि मग पूर्ण एक्झाम्पल बघू. इलेक्ट्रॉन बघा, कोणतेही एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला दिलं राहणार त्याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असणार, ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर, आणि यू कॅन जस्ट कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन द्या. राईट? तर तेच आपण शिकणार आहे की पूर्ण एक्झाम्पल कसे तुम्हाला दिले राहणार आणि काय काय गोष्टी सॉल्व्ह करायच्या. फुल एक्झाम्पल ऑक्सिजन ॲटमचं दिलेलं आहे. तर आपल्याला पाहायची गरज नाहीये, इथे तुम्हाला दिसतही असेल प्रोटॉन कॅल्क्युलेट, प्रोटॉनचा आन्सर आहे 8, इलेक्ट्रॉन 8 आणि न्यूट्रॉन 8 आहे. पेपरमध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार, कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. काय म्हणणार, कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ह्या 3 गोष्टी कॅल्क्युलेट करा म्हणणार. ॲटॉमिक नंबर दिलेला आहे आपल्याला, तो आहे 8, आणि मास नंबर दिलेला आहे तो आहे 16, आणि तुम्हाला ही गोष्ट कॅल्क्युलेट करायची.
आता कसं जाणार, आपण काय काय गोष्टी प्रोसीड करणार, प्लीज कीप इन माइंड, खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. दोन जरी उदाहरण तुम्हाला चांगले समजले, तुम्ही कोणतेही एक्झाम्पल करू शकता. ओके. तर अकॉर्डिंग टू आवर रूल, आपल्या रूल नुसार ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ काय असतात, प्रोटॉन असतात. त्यामुळे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हा किती आहे, ॲटॉमिक नंबर हा 8 आहे. त्यामुळे प्रोटॉन इज इक्वल्स टू काय झाला, 8 झाला. इथेच क्लिअर झालं. बरोबर. ऑक्सिजन वरती कोणता चार्ज आहे का, नाहीये. त्याच्यामुळे ज्या ॲटम वरती मी परत परत तेच रिपीट करते, माझा उद्देश रिपीट करण्यामागचा हाच आहे की तुम्ही विसरायला पाहिजे नाही. ॲटम प्रोटॉन नंबर आपण काढला, कारण ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू प्रोटॉन नंबर, हे आपल्याला क्लिअर माहिती आहे. ऑक्सिजन सध्याला न्यूट्रल आहे, ऑक्सिजनवरती कुठलाही चार्ज नाहीये. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या पण प्रोटॉनच्या संख्या एवढीच येणार. ऑक्सिजन इज न्यूट्रल, हेन्स प्रोटॉन इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू 8. हे पण क्लिअर झालं. बरोबर. राईट. आता न्यूट्रॉन कसे कॅल्क्युलेट करायचे, न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर हा फॉर्म्युला आहे. तर न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यूट्रॉन इज इक्वल्स टू मास नंबर तुम्हाला दिलेला आहे, जो की किती आहे, 16 आहे. 16 मायनस ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8. 16 मायनस 8 इज नथिंग बट द 8. त्याच्यामुळे न्यूट्रॉन पण 8च आहे. आणि अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे ॲटॉमिक नंबर 8 साठी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे क्विक प्रॅक्टिस एक्झाम्पल मध्ये सोडियम साठीच. आता आपण ते पण डीप मध्ये सॉल्व्ह करू. लक्ष देऊन ऐका प्लीज. चला. तर आपल्याला सोडियम क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन हा पेपरमध्ये आलेला आहे असं अझ्युम करा आणि प्लीज सॉल्व्ह करून बघा. आणि त्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि मास नंबर दिलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर आपण सॉल्व्ह करून बघू. सोडियमचा ॲटॉमिक नंबर तुमच्या समोर दिसत आहे आणि मास नंबर सुद्धा तुमच्या समोर दिसत आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला प्रोटॉन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट. बरोबर. तर आता आपल्या समोर आहे ॲटॉमिक नंबर 11 आणि मास नंबर 23. आणि आपण कॅल्क्युलेट करणार आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ह्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. तर अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला अँड आर रूल, वी नो दॅट ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. तर प्रोटॉन इज इक्वल्स टू पण किती असणार, 11च असणार. हा टास्क आपला कम्प्लीट झाला. आता दुसरं, सध्याला ॲटॉमिक नंबर, इथे क्वेश्चन मध्ये सोडियम वरती कुठला चार्ज दिसत आहे का तुम्हाला, देर इज नो चार्ज ऑन सोडियम. दॅट इज वाय, चार्ज नसल्यामुळे प्रोटॉन इज इक्वल्स टू काय होणार, इलेक्ट्रॉन होणार. म्हणजेच इलेक्ट्रॉनची पण संख्या किती येणार, 11. म्हणजे सोडियम मध्ये 11 प्रोटॉन आहे आणि 11च काय आहे, इलेक्ट्रॉन पण आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, प्रोटॉन कॅल्क्युलेट केला, इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बरं, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे. तर न्यूट्रॉनची कॅल्क्युलेट करण्यासाठीची डेफिनेशन काय आहे, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. मास नंबर आपल्याला दिलेला आहे 23 मायनस 11 किती होतात, 3 मायनस 1 दॅट इज 2 आणि 2 मायनस 1 इज 1. म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या किती आहे, 12. तर अशा पद्धतीने आपण सोडियम मध्ये प्रोटॉन किती आहे, 11, इलेक्ट्रॉन किती आहे, 11 आणि न्यूट्रॉन किती आहे, 12, हे कॅल्क्युलेट केले. हे ज्यांचं आलं आहे त्यांचं करेक्ट आहे. आणि हे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन, प्रोटॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा ॲटम काय असेल, न्यूट्रल मध्ये असेल, आणि न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. या तीनच गोष्टी लक्षात ठेवल्या तर फक्त मग कॅल्क्युलेशनच आहे, जे की मॅथमॅटिकल आहे. आणि ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन सगळ्यांना करता येतच असेल, त्याबद्दल काही वाद नाही. बरोबर. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपण कोणत्याही ॲटम साठीचे हाच मेथोडॉलॉजी यूज करून काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो.
हे तुम्हाला कोणत्या तरी एका एंट्रन्स एक्झाम मध्ये दिसणार म्हणजे दिसणारच आहे. आणि इथे तुम्ही 1 ते 2 मार्क स्वतःसाठी सेव्ह करून ठेवले जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर. अजून पुढे बघू आपण कोणते क्वेश्चन असतील तर, आणि मग पुढे जाऊ. तर की पॉइंट समरी एवढीच आहे. इनसाइड अन ॲटम प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन असतो. तर ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कॅल्क्युलेट कसे करायचे आहेत. तर कॅल्क्युलेशन रूल आहे, प्रोटॉन नेहमी ॲटॉमिक नंबरच्या इक्वल असणार. हे तुम्ही नोट करून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट. मी एका सिम्पल लँग्वेजमध्ये इथे नोट करून ठेवलेलं आहे. इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर एवढाच असेल जेव्हा तो न्यूट्रल ॲटम असेल, आणि न्यूट्रॉन काढायसाठी मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर ही सगळ्यात महत्वाची नोट आहे. व्ही इम्पॉर्टंट, प्लीज कीप इन माइंड. ठीक आहे. इलेक्ट्रॉन, सपोज ॲटॉमिक नंबर हा कशाच्या इक्वल असेल, कशाच्या इक्वल असेल, प्रोटॉनच्या. प्रोटॉन इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉन असेल जर का काय न्यूट्रल असेल, ॲटम हा न्यूट्रल असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी मास मायनस ॲटॉमिक नंबर, बस एवढं असेल तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर ऍटम ऍटम कशाला म्हणतात ते आपण बघितलं. ऍटम मध्ये काय काय असतात, सब ऍटॉमिक पार्टिकल्स कसे असतात, त्याचं पोझिशन काय असतं ते सगळं बघितलं. आणि त्याच्यानंतर सब ऍटॉमिक पार्टिकल्स म्हणजेच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला कॅल्क्युलेट कसं करायचं हे सुद्धा आपण बघितलं, जे खूप जास्त बेसिक आहे, पण तेवढंच तुमच्या पुढल्या सगळ्या स्टेप्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाच असेल की ऍटम तर आपण बघितलेला आहे, पण ऍटम हा एलिमेंट पासून बनलेला आहे, आणि एलिमेंट कशाला म्हणतात त्याचं ब्रीफ ओव्हरव्ह्यू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड विथ अस. आणि हे 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे, जे तुमच्या होमवर्कसाठी असेल. ज्यांनी सॉल्व्ह नाही केले ते स्वतः लॉसमध्ये असतील, कारण त्यांना समजलेलं नसेल. नाही समजलं तर तुम्ही कमेंट थ्रू आम्हाला सांगा. याच्यात काही क्वेश्चन असेल तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची तुमचं आन्सर किती आलं ते कमेंट थ्रू सांगा. ज्यांचं चुकलं असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते समजून घेऊ. राईट. येस. तर what we learn today how to calculate electron, proton and neutron. Proton is nothing but the atomic number, and when the atom is in neutral state, atomic number is equals to the electron and neutron is equals to mass number minus atomic number. ह्या गोष्टी आपण आजच्या पार्टमध्ये शिकलेलो आहे. सो उद्याच्या पार्टमध्ये म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये आपण शिकणार आहे व्हॉट इज अन एलिमेंट. एलिमेंट कशाला म्हणतात, एलिमेंट काय असतात, कंपाऊंड काय असतात, याची पण आपण पुढे ब्रीफ ओव्हरव्ह्यू करणारच आहे. तर तोपर्यंत हा पूर्ण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हाऊ टू कॅल्क्युलेट यू कॅन जस्ट डिस्कस इन ब्रीफ वे, अँड देन we are going to discuss in a brief way the next series and next video lecture. तर तोपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ. ज्यांना कोणाला काहीच माहिती नसेल त्यांना पूर्ण आपलं बेसिक सिरीज पासून पण तुम्ही शेअर करू शकता. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन घेऊन येत असतं. आणि लवकरात लवकर अजून नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच आहोत, जे नीट, JEE, CET आणि पुढे बॅचलर्स आणि पुढे मास्टर्ससाठी किंवा PhD पर्यंत सगळा कोर्स आम्ही तुमच्यासाठी खूप बेसिक पासून घेऊन येतोय. त्यामुळे नक्कीच आमच्यासाठी तुम्ही दिलेलं लाईक आणि सबस्क्राईब खूप जास्त मोटिवेशन ठरणार आहे. तर लवकरच आपण नवीन पार्टमध्ये पण भेटणार आहे ह्याच एनर्जी सोबत. तर तुम्ही पण एन्जॉय करत असाल याची मला नक्कीच खात्री आहे. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत. थँक्यू.